आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सर्व दानांमध्ये रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्तदानामुळे एका मानवी जीवाचे प्राण वाचवण्यास मोठी मदत होते. तसेच रक्तदान केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढून शरीर ताजेतवाने व सदृढ राहते, असे प्रतिपादन चिकोडी येथील दिया हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी केले. शिरगुप्पी तालुका कागवाड येथील जिनापन्ना चौगले लाल बहादूर क्रेडिट सोहात सहकारी संस्थेचे संस्थापक तसेच दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व सहकार नेते दिवंगत जिनापन्ना चौगले यांच्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त चिकोडी येथील आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भमन्नाथ चौगले होते. यावेळी डॉक्टर राजेंद्र अकिवाटे, डॉक्टर सुकुमार चौगले, डॉक्टर अमोल सरडे, डॉक्टर संध्या पाटील, डॉक्टर मोहन भोमाज, डॉक्टर जितेंद्र खोत, डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर रवींद्र कुरुंदवाडे, डॉक्टर अश्विनी अकिवाटे, डॉक्टर सुधीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विद्यासागर चौगले यांनी केले. दिवंगत जिनापन्ना चौगले यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर संजीव पाटील, अशोक कात्राळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर अमोल सरडे यांनी युवकांना आवाहन करताना सांगितले की प्रत्येकाने 3 महिन्यातून एकदा रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडावे व आपले आरोग्यही सदृढ ठेवावे. कार्यक्रमात संस्थेचे संचालक भाऊसाहेब कुरुंदवाडे, तात्यासाहेब चौगले, शंकर सौदे, अण्णासाहेब चंदुरे, सर्जेराव पाटील, अशोक कात्राळे, समेत कात्राळे, अजित नांदणी यांच्यासह शाखा कर्मचारी, सल्लागार समिती सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू केवडी. ನಮ್ಮ ಸ್ವರ್ಗೀಯ ಜಿನಾಪಣ್ಣ ಚೌಗಲೆ ಅವರ 10ನೇ ಪುಣ್ಯಸ್ಮರಣೆ ಅದರ ನಿಮಿತ್ತ ಒಂದು ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರ ಶ್ರೇಯ ನಮ್ಮ ಬೊಮ್ಮಣ್ಣ ಚೌಗಲೆ ಅವರಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದರೆ ಒಂದು 10 ವರ್ಷ ಕೆಳಗಡೆ ಜಿನಾಪಣ್ಣ ಚೌಗಲೆ ಕಳ್ಕೊಂಡು ಈ ಬ್ಯಾಂಕ್ನ ಶಾಖೆಗಳನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಮಾಡಿ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಉನ್ನತ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಕೊಂಡೊಯ್ಯುವಂಥ ಒಂದು ಯಾರೇ ಸೇವೆ ಹೋದ್ರೆ ಬೊಮ್ಮಣ್ಣ ಚೌಗಲೆ ಅವರು ಹಾಗೂ ಅವ್ರ ಟೀಮಿಗೆ ಹೋಗುತ್ತೆ. ಈ ಬ್ಯಾಂಕನ್ನು ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋರು ಅಷ್ಟು ಸಾಮಾನ್ಯ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವ್ರನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನ ಸಂಭಾಷಿಸ್ಕೊಂಡು ಒಂದು ಬ್ಯಾಂಕನ್ನು ಬೆಳೆಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಭಾಳ ಕಷ್ಟದ ಕೆಲಸ ಇದ್ದದ್ದು ಈಗಿನ ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನು ಮಾಡ್ತದೆ. ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ದಾನ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರವನ್ನು ಮಾಡೋದು ಅಷ್ಟು ಸಾಮಾನ್ಯ ಕೆಲಸ ಅಲ್ಲ. ಯಾವ ಥರ ಅನ್ನದಾನವನ್ನು ನಾವು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ, ಅದೇ ಥರನಾಗಿ ರಕ್ತದಾನವು ಅಷ್ಟೇ ಶ್ರೇಷ್ಠ. ಈಗ ಕೆಲವು ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕಿಂದ ಫೋನ್ ಬರ್ತಿರ್ತಾವೆ ನಮಗೂ, ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ರಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದರದ್ದು ಭಾಳ ಮಹತ್ವ ಐತಿ. ಈಗ ನಮ್ಮ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಅವ್ರು ಅಂದ್ರೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲ್ ಆಗಿ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರ್ತೈತೆ ಅದ್ರ ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಇರ್ತೈತೆ ಅದು ಬ್ಲಡ್ ಅದ. ಆ ರಕ್ತವನ್ನು ಒಂದು ರಕ್ತ ಕಣ ತಯಾರಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ರಕ್ತ ಕಣಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅದ. ಸೈನ್ಸ್ ಹೋಗೋದು ಬೇಡ, ಆ ರಕ್ತದಾನ ಭಾಳ ಮಹತ್ವ ಐತಿ. ಅದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ನಾವು ಅಭಿನಂದನೆ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ವೈದ್ಯರ ಪರವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆ ಅವರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಇದೇ ಥರನಾಗಿ ಒಂದು ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಗಳು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಹಾರೈಸಿ ಇದೇ ಥರ ನಾವು ವೈದ್ಯರು ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. ಭಾಳ ಟೈಮ್ ಆಗಿದೆ, ಭಾಳ ಮಾತಾಡೋ ಭಾಳ ಇದನ್ನ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಇನ್ನೂ ಹಿರಿಯರು ಭಾಳ ಮಾತಾಡೋರ, ಅವ್ರು ಮಾತಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು 2 ಮಾತು. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.